न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। डॉक्टर तानाजी सावंत साहेब, तसेच आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेले माझे मतदार बंधू आणि भगिनींनो आणि माझे मित्रांनो, मी काही जास्त बोलणार नाही। काही नेते मंडळीने बोलले असेल, मला कुणावर टीका करायची नाही, मला फक्त विकासावर मत मागायचे। मित्र, 15 वर्षात जी काम करता आलं नाही, ती सावंत साहेबांनी केलंय। हजरत खाजा बदरुद्दीन शहीद रहमतुल्लाह अलैह दर्गा 700 वर्षापासून दर्गा असल्यामुळे आतापर्यंत अनेक होऊन गेले। फक्त तानाजी सावंत साहेबांनी 10 कोटी रुपये निधी देऊन त्या दर्ग्यावरचं काम केलेलं आहे। मित्र, हनुमान मंदिर असो, गार भवानी मंदिर असो, लाल मारुती मंदिर असो, भगवती आई मंदिर असो, मुस्लिम समाजाचा खबरस्तान असो, मशानभूमी असो, अनेक कामं आतापर्यंत एवढे वर्षात केले नाही, ती तानाजी सावंत साहेबांनी केलेले आहेत मित्रांनो। आणि मित्र, त्यांच्याकडे विकास काय आहे, विकास केलेला माहिती नाही, म्हणून ती काही बी बडबड करायला लागले। सावंत साहेबाचे विषयावर भाषण केले। सावंत साहेब साखर वाटतात, चुकीचं केलंय का? सावंत साहेब मुरुमचे रस्ते करतात, चुकीचं केलंय का? सावंत साहेब बचत गटांना पैसे देतात, चुकीचं केलंय का? अहो साहेब, मी तुम्हाला विचारतो, मी 25 वर्ष तुमच्याकडे होतो, अहो कुणाची वर्गणी दिली का? गणपती मंदिराला गणपती बसले तर 10 दिवस पुण्यात, आंबेडकर जयंत्या बसले की 10 दिवस पुण्यात, शिव जयंती असली तर 10 दिवस पुण्यात। अनेक धर्माच्या लोकांना यांनी फक्त वापरायचं काम केलं मित्रांनो। ती वर्गणी देऊ शकत नाही, भिकाऱ्याला भीक देऊ शकत नाही, आणि तानाजी सावंत साहेबाचं काय नाव घेतात? अहो, ती दानशूर व्यक्ती आहे म्हणून ती बचत गटांना पैसे देतात, साखर वाटतात। अहो, तुम्ही फक्त बुंदीचा लाडू वाटून दाखवा, बुंदीचा लाडू, जात बुंदीचा लाडू वाटून दाखवा। आणि अशीच परिस्थिती साहेब, परांडा भूम वाशीमध्ये वर्गणी असली की पळून जातात। आपल्या मतदारसंघामध्ये एक असे व्यक्ती उमेदवार आहेत, तानाजी सावंत साहेब। अनेक कार्यकर्ता असो, कुठल्याही धर्माचा कार्यकर्ता असो, त्यांच्यापाशी जात पात नाही, फक्त हा माझा कार्यकर्ता, हा माझा माणूस, त्यांच्यापाशी जात पात नाही। ही येते भावनावर भडकवतात, क्लिप सोडतात आणि मतदारांना मिसगाईड करतात। माझ्या परंड्या शहराच्या आणि परंड्या तालुक्याच्या मुस्लिम समाजाला हात जोडून विनंती आहे, कुणीही काय म्हणलं, आपण व्यक्ती बघा, मतदार आपला उमेदवार बघा। त्या उमेदवाराने कधी कुठल्या धर्माला दुखवला असेल तर मी चॅलेंज करतो, मला आताच सांगा। उमेदवार बघा, उमेदवार। आता येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला धनुष्य बांधावर असं बटन दाबायचं साहेब की विरोधक बेहोश व्हायला पाहिजे। परंड्या शहरात असं कसं झालं? मला विश्वास आहे परंड्या शहरात की परंड्या शहराचे लोक विकासाचे मागे राहणार आहेत का? तर मला साहेब, मी गरीब माणूस आहे, व्यापाऱ्यांचा मुलगा आहे, 15 वर्ष नगरसेवक केलं या शहराच्या लोकांनी। काय नव्हतं माझ्यापाशी, मतदाराला चहा पाजायला पैसे नव्हते तर मी नगरसेवक मला केलेले हे मतदार आहे साहेब। मला 3
टर्न सलंग नगरसेवक केला आणि 4थ्या टर्नला भरपूर मतांनी नगराध्यक्ष निवडून दिलेला आहे. मित्रांनो, तुम्ही मला माझ्यावर उपकार आहेत तुमचे. येणाऱ्या 20 तारखेला दाखवून द्या की आम्ही फक्त विकासाचे माग आहेत. एवढा बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना.